श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी भगवान हरिहरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 15 डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची सफला एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतात। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं। यंदाचा मार्गशीर्ष महिना हा खूप खास आहे कारण यात 2 एकादशी आलेल्या आहेत। मोक्षदा एकादशीनंतर आता सफला एकादशी देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते। कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचे व्रत हे साजरे केले जाणार आहे। यावर्षी सफला एकादशीला सुंदर योग देखील निर्माण होत आहे। सफला एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना चांगले भरभरून यश मिळते। विष्णूंच्या कृपेने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते। अशा या एकादशीचा प्रारंभ 14 डिसेंबरला संध्याकाळी 6:49 सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 डिसेंबरला रात्री 9:19 होणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला 15 डिसेंबरला म्हणजे सोमवारी हे केले जाणारे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ तिथी मानली जाते। सफला म्हणजे त्यात नावातच त्याचा अर्थ आहे सफल होणे, यशस्वी होणे। या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते। आपली अडकलेली सर्व कामे ही पूर्ण होतात आणि अपूर्ण इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात। सफला एकादशी हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी बरोबर भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वतीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो, सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती ही देखील मजबूत होते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडलेले ध्येय दूर होतात। धार्मिक दृष्टीने सफला एकादशी वर्षातील शेवटची एकादशी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवार वर्षातील शेवटची सफला एकादशी। तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण एकादशी हळदीचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। तुमची सर्व अडकलेली कामे ही 100% पूर्ण होतील। तर असा हा हळदीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। उद्या सोमवारी सफला एकादशीला हा उपाय करायचा आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शिवमहापुराण कथेत सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी सफला एकादशी आलेली आहे। सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। भगवान शिवशंकर हे ब्रह्मांडाचे विश्वाचे दैवत आहेत, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी आलेल्या एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतील, अगदी मनापासून माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न आणि कष्ट करत असतो, परंतु प्रत्येक वेळी आपण प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। जेव्हा आपल्या कुंडलीमधील काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा कधीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा या देखील पूर्ण होत नाहीत। परंतु सफला एकादशी इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात। हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना आहेत त्या 100% पूर्ण होतात। जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलांना चांगला जॉब मिळावा अशी तुमची इच्छा असेल किंवा मुलं एखादी एक्झाम देत आहेत त्यामुळे त्यांना यश मिळावं किंवा मुलांची प्रगती व्हावी, शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता। तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा भरपूर दिवसापासून एखादं काम अडलेलं आहे, प्रयत्न करता आहेत पण त्या कामामुळे तुम्हाला प्रयत्न मिळत नसेल, ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, तशा प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने केला तर 100% तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना
आहे त्या पूर्ण होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे आणि यामुळे आपले मन, शरीर, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. एकादश असल्यामुळे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा आणि बाळकृष्णांची मूर्ती असेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते त्यांची तुम्ही पूजा केली तर सुद्धा चालेल. पिवळी फुलं अर्पण करायची आहे, धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने पूजा करून देवांना प्रसन्न करून घेतले तर नक्कीच यानंतर आपण जो उपाय आहे तर तो 100% यशस्वी होत असतो. आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढरा कागद लागणार आहे. वहीचा जो पांढरा कागद असतो तो तुम्ही घ्यायचा आहे. त्या कागदावर तुम्हाला एक सर्कल काढायचा आहे, एक गोल आकार काढायचा आहे. यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं पूर्ण नाव जे आहे ते लिहायचं आहे. आता नाव लिहिताना कसे लिहायचे आहे, नाव हा शब्द लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जे काही तुमचं नाव XYZ जे आहे असेल ते तुम्हाला नाव पूर्ण लिहायचं आहे. यानंतर त्या नावाखाली तुमची जन्मतारीख हा शब्द लिहायचा आहे आणि जन्मतारखेच्या पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख जी आहे तर ती लिहायची आहे. महिना कोणता आहे, वार कोणता आहे, वर्ष कोणतं आहे तर व्यवस्थित तुम्हाला जन्मतारीख जी आहे तर ती लिहायची आहे. यानंतर जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे किंवा तुम्ही पूर्ण वाक्यावर तुमची इच्छा लिहिली तरी सुद्धा चालेल. आता इच्छा कसं करायचं तर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी, जॉब मिळवण्यासाठी, पैसा येण्यासाठी किंवा कर्ज आहे तर कर्जमुक्तीसाठी खूप दिवसापासून मुलांसाठी प्रयत्न करत असाल तर मुलप्राप्तीसाठी किंवा मुलं एखादी एक्झाम देत आहेत आणि किंवा पेपर देत आहेत त्यामुळे त्यांना यश मिळत नसेल तर तसं जी काही तुमची इच्छा असेल ना ती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे आणि त्या पानावर गोल काढून त्या गोलमध्ये तुम्हाला हे सर्व जे काही सांगितलं आहे तर ते लिहायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, पाठीमागच्या बाजूला तुम्हाला एक वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हळदीची पेस्ट बनवायची आहे. यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट अनामिका त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि एक टिपका तुम्हाला त्या पानावरती पाठीमागच्या साईडला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत द्यायचा आहे. पुन्हा दुसरा टिपका द्यायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा. असं तुम्हाला 108 टिपके देऊन 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि 108 टिपके जे आहे ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला द्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकोनी घडी घालायची आहे आणि हे पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला देवघरामध्ये राहू द्यायचं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. ते पान देवघरातून उचलायचं आहे आणि तुमच्या घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादे झाड लावले असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला हे पान पुरून द्यायचं आहे किंवा घराच्या बाहेर एखादा मोठा झाड असेल तर तिथे मुळापाशी तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे, चालेल किंवा पुरून दिलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो मला उद्या सफला एकादशीला करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे, नक्की करून पहा. उपाय जर तुम्ही केला तर ना 100% तुमच्या मनातील इच्छा, कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. आता इच्छा लिहिताना तुम्ही एका पानावरती 3च इच्छा ज्या आहेत तर त्या लिहू शकता. 3 पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. 1, 2, 3 पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला पानावरती लिहायची नाही. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर उद्या व्रताला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही व्रत देखील करू शकता आणि जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर किमान तुम्ही कांदा, लसूण वापरलेले पदार्थ जे आहेत तर ते सेवन करू नका. या दिवशी आपण कांदा, लसूण न खाता अन्न पदार्थ खाल्ले ना तरी सुद्धा या व्रताचे खूप जास्त पटीने फळ जे आहे तर ना ते तुम्हाला नक्की मिळेल. तसेच या दिवशी तुम्ही भात खाऊ नका. भात, कांदा, लसूण त्याचबरोबर मांसाहार सुद्धा टाळा. तर नक्कीच या एकादशी तुम्हाला फळ हे मिळते. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.